नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तलाठी भरती परीक्षेमध्ये विचारले गेलेले अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरे. या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचे फक्त उत्तरच नाही तर त्यामागचे संपूर्ण स्पष्टीकरण, ट्रिक्स आणि परीक्षेमध्ये प्रश्न कसा ओळखायचा हे समजून घेणार आहोत. मराठी व्याकरण, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि तलाठी भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असे सर्व प्रश्न आपण सोप्या भाषेत शिकणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक प्रश्न तुमच्या आगामी परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. चला तर मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण प्रश्नसंचाला. प्रश्न क्रमांक 1. रमाकांत हा सामासिक शब्द समासाच्या कोणत्या प्रकारातील आहे? तर कोणत्या प्रकारातील आहे? पर्याय क्रमांक डी हे बरोबर उत्तर आहे. बहुव्रीही समास आहे. रमाकांत हा शब्द दोन शब्दांनी तयार झालेला आहे, रमा आणि कांत. रमा म्हणजे काय? लक्ष्मी. आणि कांत म्हणजे काय? पती. तर रमेचा कांत म्हणजे लक्ष्मीचा पती, अर्थात भगवान विष्णू. येथे शब्दाचा प्रत्यक्ष अर्थ न घेता तिसऱ्या व्यक्तीचा अर्थ निघतो. ज्या समासात शब्दाचा अर्थ पदापेक्षा वेगळा किंवा अन्य व्यक्ती किंवा वस्तू दर्शवतो त्याला बहुव्रीही समास म्हणतात. लक्षात ठेवणे एक आहे, तर ज्याचा अर्थ बाहेर निघतो तो बहुव्रीही समास. प्रश्न क्रमांक 2. योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट दिलेला आहे, तर ह्याच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला. तर इकडे शब्द दिले आहेत, इकडे वाक्य दिलेले आहेत. तर ह्याचा पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. अ ला कुठला आहे? समोरला आपण काय म्हणतो? स्थलवाचक, स्थान दर्शवणे. फॉर एक्झाम्पल, तो माझ्या समोर उभा आहे म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे समोर, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर वारंवार, वेळ किंवा पुनरावृत्ती दर्शवणे. उदाहरणार्थ, तो वारंवार चूक करतो, हा काय? कालवाचक क्रियाविशेषण आहे, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर भरपूर म्हणजे प्रमाण जे आपण म्हणतो, परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे परिणाम दर्शवते. उदाहरणार्थ, भरपूर पाऊस पडला, तर हे पण बरोबर आहे. आणि ड नक्की म्हणजे काय? निश्चितता दर्शवते, म्हणजे मी नक्की येईल, तर ते काय? निश्चित दर्शक क्रियाविशेषण. तर ह्याचं पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. 1 2 3 4 अ ब क ड ला 1 2 3 4. प्रश्न क्रमांक 3. आमरण या शब्दाच्या संदर्भात खालीलपैकी विधान संपूर्ण बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. आमरण हा तत्सम आणि उपसर्ग घटित शब्द आहे. आ प्लस मरण, तर आ हा उपसर्ग आहे आणि मरण हा संस्कृत मधून आलेला तत्सम शब्द आहे, म्हणून हा शब्द तत्सम प्लस उपसर्ग घटित आहे. या दोन्ही प्रकारात तो मोडतो. दुसरे उदाहरण द्यायचे म्हणलं तर आजीवन आणि आगमन. प्रश्न क्रमांक 4. मराठी प्रयोग विचारात कर्तरी प्रयोगाची चर्चा केली आहे, तर त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 मध्ये काय दिलं? कर्त्याप्रमाणे क्रियापद असते, त्याच्यानंतर कर्ता प्रथमांत असतो, कर्म असते किंवा नसते, संकीर्ण प्रयोगातही असतो. तर हे वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? म्हणजे हे आपल्याला पर्याय दिलेला नाही, तर ह्याच्यामध्ये सर्व विधाने ह्यातली बरोबर आहेत. कर्तरी प्रयोगात क्रिया करणारा कर्ता महत्वाचा असतो. त्याच्यानंतर क्रियापद काय ते कर्त्यानुसार बदलते, हे पण बरोबर आहे. उदाहरणार्थ, राम पुस्तक वाचतो, राम हा काय? कर्ता आहे आणि वाचतो काय? क्रियापद आहे. तर कर्त्यानुसार क्रियापद बदलते. त्याच्यानंतर कर्ता प्रथमांत असतो. त्याच्यानंतर कर्म असते आणि नसू पण शकते. त्याच्यानंतर संकीर्ण प्रयोगातही त्याचा वापर होतो. तर हे सर्व उदाहरणे बरोबर आहेत. इथं तो पर्याय दिलेला नाही, तर हे चारही उदाहरण बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 5. तर इथं 4 विधाने दिलेली आहेत. तानाजी लढता लढता मेला, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो, मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तासभर अभ्यास करतो, मुलांनी आज्ञा पाळावी. तर हे 4 वाक्याचं काय करायचं आपल्याला? विधाने कुठली बरोबर आहे? तर वाक्य नंबर 1 काय? केवळ वाक्याचे उदाहरण आहे. वाक्य नंबर 2 संयुक्त वाक्याचे उदाहरण आहे. वाक्य नंबर 3 मिश्र वाक्याचे उदाहरण आहे. वाक्य नंबर 4 आज्ञार्थी वाक्याचे उदाहरण आहे. तर काय? फक्त अ बरोबर आहे, म्हणजे वाक्य नंबर 1 केवळ वाक्याचे उदाहरण आहे. तर तानाजी लढता लढता मेला, तर हे काय आहे? केवळ वाक्य आहे, कारण एकच मुख्य ह्याच्यामध्ये क्रिया दर्शवली जाते. प्रश्न क्रमांक 6. पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? तर अशुद्ध शब्द कोणता आहे ह्याच्यामध्ये? नाविन्य. पर्याय क्रमांक 1, कारण नाविन्याला मराठीत दीर्घ ई वापरला जातो, म्हणजे दुसरी व्यालांटी असते, हे तर पहिली दिलेली आहे, त्यामुळे हा अशुद्ध शब्द आहे आणि बाकीचे शुद्ध शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 7. खालील उभयन्वयी अव्यय व त्याचे उपप्रकार यांच्या जोड्या जुळवा. तर इकडे अव्यय दिलेले आहेत, इकडे उपप्रकार दिलेले आहेत. त्याचा ऑप्शन कुठला बरोबर आहे? ए. अ ला 4 स्वरूप दर्शक अव्ययाचा उपप्रकार काय म्हणजे समुच्चय बोधकला कुठला येतो? 3. आणि त्याच्यानंतर उद्देश दर्शक अव्ययाचा उपप्रकार कुठला आहे? म्हणून. आणि न्यूनत्व बोधक अव्ययाचा उपप्रकार कुठला आहे? पण. तर पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8. व्यंगार्थ वाक्य कोणते ते पर्याय उत्तरातून अचूक शोधा. तर देविकाबाई सुनेला म्हणाल्या सूर्यास्ताला गेला, तर हे काय? व्यंगार्थ वाक्य आहे. तर प्रत्यक्ष अर्थ काय? ह्याचा सूर्य मावळला. म्हणजे अप्रत्यक्ष अर्थ काय? प्रत्यक्ष अर्थ सूर्यास्ताला गेला म्हणजे सूर्य मावळला. आणि अप्रत्यक्ष अर्थ काय? आता दिवे लावण्याची वेळ झालेली आहे, किंवा आता काम आटोपण्याची वेळ झालेली आहे, किंवा आता संध्याकाळ झालेली आहे. अशा अप्रत्यक्ष अर्थाला व्यंगार्थ म्हणतात, म्हणून हा पर्याय नंबर बी हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9. विराम चिन्हाचा वापर करताना संयुक्त चिन्हाचा वापर करण्यात येतो. तर कुठलं ऑप्शन बरोबर आहे याच्यामधलं? ए आणि डी. ड हे ऑप्शन बरोबर आहे. 2 शब्द जोडताना संयुक्त चिन्हाचा वापर केला जातो आणि ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयुक्त चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, भारत पाक सामना, महाराष्ट्र,
प्रश्न क्रमांक 10. अ व ब गटातील कोणती जोडी सुसंगत आहे? इकडे अ आणि इकडे ब गटातील कोणती जोडी सुसंगत आहे? तर पहिलं बघू आपण तत्समला कुठली जोडी दिलेली? यथामती. तर यथामती काय संस्कृत प्रमाणे जशात तसे आहे म्हणून हे बरोबर आहे जोडी तत्सम यथामती. त्याच्यानंतर तद्भव दूध हे पण बरोबर आहे की संस्कृत दुग्ध पासून बनलेला आहे दूध हा शब्द, त्यामुळे तद्भव हे बरोबर आहे. त्यामुळे हे दोन्ही जोड्या सुसंगत आहेत, इतर जोडी सुसंगत नाही, म्हणून पर्याय नंबर बी ब आणि अ हा करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 11. प्रधान आणि राष्ट्रीय ऐक्याचे महत्व सांगितले, या केवळ वाक्याचे मिश्र वाक्यात रूपांतर करा. तर कुठला आहे? पर्याय क्रमांक बी. पंतप्रधानांनी सांगितले की राष्ट्रीय ऐक्य महत्वाचे आहे. तर ह्याच्यामध्ये काय दिलं की हा शब्द वापरून मुख्य आणि गौण वाक्य तयार केले आहे, म्हणून हे काय मिश्र वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 12. आधुनिक मराठी व्याकरणावरील पुस्तके व त्यांचे लेखक यांच्या योग्य जोड्या जुळवा. तर इकडे लेखक दिलेले आहेत, इकडे पुस्तकाची नावे आहेत. तर विल्यम कॅरी यांनी कुठलं पुस्तक लिहिलेलं आहे? द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. त्याच्यानंतर दादोबा तरखडकर यांनी कुठलं पुस्तक लिहिलेलं आहे? महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. मोरो केशव दामले यांनी कुठलं लिहिलेलं आहे? शास्त्रीय मराठी व्याकरण. आणि मोरा वाळिंबे यांनी कुठलं लिहिलेलं आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे, सुगम मराठी व्याकरण. तर हे पर्याय बरोबर आहेत. हे प्रश्न लेखक आणि ग्रंथ यावर आधारित आहेत आणि स्पर्धा परीक्षेत ते वारंवार विचारले जातात, म्हणून याचा कुठला ऑप्शन बरोबर आहे? बी हा ऑप्शन ह्याचा बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न नंबर 13. खालीपैकी समानार्थी शब्दाबाबत चुकीची जोडी शोधा. तर इकडे शब्द दिलेला आहे आणि इकडे त्याचे समानार्थी शब्द दिलेले आहेत. तर कुठली जोडी चुकीची आहे? तर सी अमृत. सुधा पियुष रस. हे चिरंजीवी जो वर्ड आहे, शब्द आहे, त्याचा मिनिंग काय आहे? दीर्घायुष्य, आणि तो अमृतचा समानार्थी शब्द नाही. प्रश्न क्रमांक 14. अजर म्हणजे काय? तर ज्यास कधी म्हातारपण येत नाही असा अजर. तर अ म्हणजे काय? नाही. आणि जर म्हणजे काय? म्हातारपण. म्हणजे ज्याला वार्धक्य नाही, म्हातारपण नाही, तो अजर असतो. आता क्वेश्चन नंबर 15. फासा पडेल तो डाव, राजा बोलेल तो न्याय, या अर्थाच्या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हणून ओळखा. तर ह्याचं मिनिंग काय येतं? फासा पडेल तो डाव, राजा बोलेल तो न्याय म्हणजे सत्ताधाऱ्यांचेच खरे मानले जाते. ह्याच्या विरुद्धार्थी म्हण कुठली येते? ऐकावे जनाचे, करावे मनाचे. हे विरुद्धार्थी त्याची म्हण येईल. लोकांचे ऐका पण निर्णय स्वतः घ्या. प्रश्न क्रमांक 16. योग्य जोड्या जुळवा. तर इकडं अ गट दिला, इकडे ब गट दिलेत, आणि इकडं संधी, उपसर्ग, वचन, कारक आणि इकडं त्याचं जोडी जुळवायची आहे आपल्याला. तर संधी म्हणजे काय? दोन शब्दाचा अर्थपूर्ण संयोग. उपसर्ग म्हणजे काय? शब्दाआधी जोडली जाणारी अक्षरे. त्याच्यानंतर वचन म्हणजे काय? तर एकत्व आणि अनेकत्वाचा बोध म्हणजे वचन. आणि कारक म्हणजे काय? नामांचा, सर्वनामांचा किंवा धातुपदाशी संबंध. तर ह्याच्यातला पर्याय क्रमांक कुठला बरोबर आहे? बी हा पर्याय बरोबर आहे. अ ला 3, ब ला 4, क ला 1 आणि ड ला 2. प्रश्न क्रमांक 17. जोड्या जुळवा. खालीपैकी कोणता पर्याय योग्य आहे? इकडे विभक्ती दिलेली आहे आणि इकडे कारक दिलेला आहे. द्वितीय विभक्तीचा कारक काय आहे? खाली दिलेला आहे. द्वितीय विभक्तीचा कारक कुठला आहे? तर कर्म आहे. कर्म आहे. त्याच्यानंतर तृतीय विभक्तीचा कारक काय आहे? तर करण आहे. त्याच्यानंतर चतुर्थीचा कारक काय आहे? तर चतुर्थीचा आहे संप्रदान आणि सप्तमीचा आहे अधिकरण. तर हे ते पर्याय बरोबर आहेत. म्हणजे पर्याय नंबर कुठला बरोबर आहे? पर्याय नंबर बी हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18. खाली दिलेल्या अ व ब गटात अनुक्रमे मनी व त्यांचे अर्थ दिले आहेत, मात्र पर्यायी उत्तरातून एक उत्तर चारही जोड्यामध्ये मनी व अर्थाच्या दृष्टीने योग्य आहे ते कोणते? तर त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. तर साखरेचे खाणार त्याला देव देणार, म्हणजे नशीबवान व्यक्तीला सर्व मिळते, म्हणजे नशीबवान माणसाला कोणत्याही गोष्टीची उणीव भासत नाही, हे त्याचं बरोबर आहे. साखरेला मुंग्या लागणारच, म्हणजे जिथे फायदा असतो, जिथे लाभ असतो तिथे लोक जमतात. सांगे तर सांगे म्हणे वडाला वांगी, म्हणजे अशक्य गोष्ट करणे किंवा एखाद्या अशक्य गोष्टीतल्या कोटीतल्या गोष्टी करणे. सुंब जळाला तरी पीळ जळत नाही, म्हणजे श्रीमंत गेली तरी श्रीमंताची ऐट जात नाही. याचा पर्याय नंबर डी ड हा बरोबर आहे. अ ला काय 2, ब ला काय 1, क ला काय 4 आणि ड ला काय 3. प्रश्न क्रमांक 19. अ आणि ब गटातील जोड्या विसंगत आहेत, मात्र पर्यायी उत्तरात चारही जोड्या योग्य व सुसंगत असणारे एक उत्तर योग्य आहे, ते कोणते? तर इकडे अ गट दिले, इकडे ब गट दिले, व्यंजनाचे प्रकार दिलेले आहेत. त्याचा पर्याय ब हा बरोबर आहे. शेवटी उपदंड असणारी व्यंजने कोणती आहेत? तर ख आणि ग. तर याचं कुठलं येते? ख आणि ग. अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने ट आणि ठ. शेवटी स्वतंत्र उपादंड असणारी व्यंजने कुठली आहेत? ग आणि न. आणि मध्य उपादंड असणारी व्यंजने कुठली आहेत? क आणि फ. म्हणून पर्याय नंबर ब हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20. खालीपैकी कोणत्या डा हा अंत्यवर्ण तिरस्कार सूचक नाही? तर कुठला नाही? आखाडा. थेरडा, खोटारडा, घाणेरडा हे तिरस्कार दर्शक आहेत, परंतु आखाडा हा सामान्य शब्द आहे. प्रश्न क्रमांक 21. विशेषण या शब्द जातीमध्ये विशेषणे नामाचा गुणधर्म सांगतात. विशेषणाचा वाक्य स्वतंत्र उपयोग होतो. विशेषणांना लिंगवचनाचे विकार होतात. सर्व विशेषणे विकारी असतात. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय दिलेले आहेत त्यांनी खाली. अ आणि क सी.
कुठल्या विशेषणे नामाचा गुणधर्म सांगतात. जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना आपण काय म्हणतो, विशेषण म्हणतो. फॉर एक्झाम्पल सुंदर मुलगी, गोड आंबा. आणि विशेषण नामाचा गुणधर्म सांगतात म्हणजे आंबा कसा आहे, गोड आहे, म्हणजे त्याचा गुणधर्म सांगतात. म्हणून हे बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर क मध्ये या विशेषणांना लिंग वचनाचे विकार होतात. म्हणजे चांगला मुलगा, चांगली मुलगी, चांगले मूल असे विकार होतात. तर आणि क हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22, योग्य जोड्या जुळवा. तर याच्यामध्ये वाक्यप्रचार दिलेले आहेत. तर दात दाखवणे म्हणजे काय? दात दाखवणे म्हणजे टिंगल करून हसणे. त्याच्यानंतर दात वाचणे म्हणजे काय? दात वाचणे म्हणजे घाबरणे, खिन्न होणे. म्हणजे दात वाचणे म्हणजे नुकसानीमुळे खिन्न होऊन बसणे. दात विचकणे म्हणजे काय? वेडावणे किंवा एखाद्याला वेडावणे किंवा विचित्र हसणे. दात पाडणे म्हणजे काय? फजिती होणे. तर हे त्याचं ऑप्शन कुठला आहे? पर्याय क्रमांक हे ऑप्शन बरोबर आहे. 23, योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. इथं काय दिलेले नामाचे प्रकार दिलेले आहेत. तर त्याचं आपल्याला योग्य जोडी जुळवायची आहे. तर त्याचे पर्याय आपल्याला इथं दिलेले आहेत खाली. तर ज्याला कर नाही त्याला डर कशाला, हे काय आहे? धातू साधित नाम आहे. त्याच्यानंतर माझ्या आईने 16 गुरुवारांचे व्रत केले. तर व्रत काय आहे? हे सामान्य नाम आहे. नुसती हुशारी काय काम आहे? तर हुशारी काय आहे? हे भाववाचक नाम आहे. ताजमहल ही अतिसुंदर इमारत आहे. तर ताजमहल काय आहे? विशेष नाम आहे. म्हणून पर्याय नंबर बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. अ ला 4, ब ला 3, क ला 2 आणि ड ला 1. प्रश्न क्रमांक 24, सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक, उभयविध या क्रमाने वाक्यांची मांडणी करून योग्य क्रमाचा पर्याय निवडा. तर हे जे वाक्य दिलेले आहेत त्याचे ह्या क्रमाने आपल्याला लावायचे आहेत. तर सकर्मक कुठला आहे? याच्यामध्ये सकर्मक वाक्य कुठलं आहे? तर राजाने प्रधान बोलवला, हे वाक्य सकर्मक आहे. त्याच्यानंतर अकर्मक वाक्य कुठलं आहे? तर तानाजी लढता लढता दारात तेथे पडला. तर ह्याच्यामध्ये कर्म नाही, त्यामुळे हे अकर्मक वाक्य आहे. त्याच्यानंतर द्विकर्मक म्हणजे 2 कर्म आहेत असे वाक्य कुठले आहे? तर रामाने बिभीषणाला लंकेचे राज्य दिले, हे द्विकर्म वाक्य आहे. त्याच्यानंतर उभयविध कुठलं आहे? तर त्यांचे बोट कापले किंवा त्याने बोट कापले, हे काय? उभयविध आहे. सकर्मक आणि अकर्मक दोन्ही ह्याच्यामध्ये येतं. ऑप्शन क्रमांक 1 अगोदर कुठला येईल? क येईल. त्याच्यानंतर अ, ब आणि ड. प्रश्न क्रमांक 25, अंक या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणते? तर अंकचे समानार्थी शब्द कुठले आहेत? अ आणि क. ह्याच्या प्रश्न ऑप्शन नंबर सी, आकडा एक बरोबर आहे आणि मांडणी, हे 2 शब्द समानार्थी शब्द आहेत अंक या शब्दांचे. क्वेश्चन नंबर 26, चूज द करेक्ट प्लुरल ऑफ माउस. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे? माईस. ए, ऑप्शन ए. माऊसचे प्लुरल माईस होते. उदाहरणार्थ 1 माऊस, 2 माईस. क्वेश्चन नंबर 27, चेंज द वॉइस. हरी इज सेलिंग शुगर. तर याचं बरोबर आन्सर कुठला आहे? ऑप्शन नंबर बी, शुगर इज बिईंग सोल्ड बाय हरी. प्रेझेंट कंटिन्युअस पॅसिव्ह स्ट्रक्चर काय आहे याच्यामध्ये? शुगर प्लस इज बिईंग प्लस सोल्ड प्लस बाय हरी. क्वेश्चन नंबर 28, चूज द करेक्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तर याच्यामध्ये कुठला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स? ऑप्शन नंबर ए, हाऊ व्हॅल्युएबल आयडियाज आर. तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये भावना व्यक्त होते आणि त्याची रचना कशी असते? स्ट्रक्चर हाऊ प्लस ॲडजेक्टिव्ह, त्याच्यानंतर प्लस सब्जेक्ट आणि प्लस वर्ब. तर हे ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 29, केतकी इज द मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन द क्लास. चेंज इन टू कंपॅरेटिव्ह डिग्री. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर कुठला आहे? ऑप्शन नंबर बी, केतकी इज मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर गर्ल इन द क्लास. तर सुपरलेटिव्हची कंपॅरेटिव्ह इथं केलेलं आहे. तर इथं बघतोय आपण मोस्ट वापरले आहे, त्यामुळे इथं सुपरलेटिव्ह आहे आणि हे कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, मोर ब्युटिफुल. क्वेश्चन नंबर 30, चूज द करेक्ट सेंटेन्स. तर इथं सेंटेन्स दिलेले आहेत. ॲज सून ॲज द ऑफिसर गिव्ह द ऑर्डर द सोल्जर फायर देअर गन. हे सेम सेंटेन्स आहे, फक्त व्हर्ब जे आहेत ते डिफरंट वापरले आहे. इथं गिव्ह, इथं गिव्ह, इथं गेव आणि इथं पण गेव. तर याचं करेक्ट आन्सर कुठला आहे? ऑप्शन नंबर सी, ॲज सून ॲज द ऑफिसर गेव द ऑर्डर द सोल्जर फायर. तर हे दोन्ही वर्ब काय आहे? पास्टमध्ये आहेत. दोन्ही क्रिया भूतकाळात झालेल्या आहेत, त्यामुळे हे दोन्ही आपण पास्ट हे वापरले गेले आहेत. त्यामुळे हे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. बाकीचे आपण इथं बघितलं तर इथं प्रेझेंट टेन्स आहे आणि इथं पण प्रेझेंट टेन्स आहे. कधी घटलेली आहे पास्टमध्ये, त्यामुळे हे चुकीचं आहे. त्यानंतर इथं प्रेझेंट आहे आणि इथं पास्ट आहे. दोन्ही आपल्याला काय पाहिजे? पास्ट. ते कुठल्या सेंटेन्समध्ये येतं? हे ऑप्शन नंबर सीच्या. क्वेश्चन नंबर 31, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह इन द ब्लँक. डॅश डॅश शी वुड स्पेंड मोर टाइम विथ अस. त्याचं ऑप्शन कुठलं बरोबर आहे? इफ. तर हे काय कंडिशनल सेंटेन्स आहे हे. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन कुठला बरोबर येईल? ऑप्शन नंबर ए, इफ द गर्ल्स डिडंट टीच सारिका शी वुड स्पेंड मोर टाइम विथ अस. म्हणजे जर मुली चिडवल्या नसत्या तर तिनं आमच्यासोबत वेळ घालवला असता. क्वेश्चन नंबर 32, आय स्टडी ॲट होम एव्हरी डे डॅश गोईंग टू द स्कूल. तर ह्याचं काय येतं? बिफोर. आय स्टडी ॲट होम एव्हरी डे बिफोर गोईंग टू स्कूल. म्हणजे शाळेत जायच्या अगोदर मी काय करतो? रोज अभ्यास करतो. क्वेश्चन नंबर 33, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. हाऊ लॉंग हॅज ही बीन स्लीपिंग. ही डॅश फॉर 2 hours. तर इथं कुठलं येईल? हॅज बीन स्लीपिंग. तर फॉर 2 hours म्हणजे कंटिन्युअस ॲक्शन दिलेली आहे, त्याच्यामुळे म्हणून प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इथं वापरला जातो, म्हणून ही हॅज बीन स्लीपिंग. क्वेश्चन नंबर 34, इट वॉज रेनिंग डॅश हेविली दॅट वीक डॅश गो आउट.
तर कुठलाही ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. तर इतका जोरदार पाऊस पडत होता की आम्ही बाहेर जाऊ शकलो नाही, म्हणजे इट वॉज रेनिंग सो हेविली दॅट वी कुड नॉट गो आउट. क्वेश्चन नंबर 35, गेट आउट आयडेंटिफाय द सेंटेन्स टाईप. तर ह्याचा सेंटेन्सचा टाईप आयडेंटिफाय करायचा आहे, तर कुठलाही सिंपल सेंटेन्स आहे, कारण एकच क्रिया आहे म्हणून हे काय सिंपल सेंटेन्स आहे. क्वेश्चन नंबर 36, चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस. तर ह्याचं कुठलं आहे, ही इज ट्राईंग टू लर्न इंग्लिश. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. प्रेझेंट कंटिन्युअस हे स्ट्रक्चर आपण शोधलेलं आहे. क्वेश्चन नंबर 37, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर रसिका टू स्टॉप लुकिंग ॲट मी. तर ह्याचं काय करायचं आहे, आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. रसिका स्टॉप टू लुक ॲट मी, म्हणजे स्टॉप टू लुक म्हणजे काय, दुसरे काम थांबवून ती बघत होती. क्वेश्चन नंबर 38, मॅच द फॉलोइंग. तर ह्याच्यामध्ये अ प्लेस वेअर बर्ड्स आर केप्ट, त्याला आपण काय म्हणतो, पक्ष्याचे घर काय म्हणतो, ॲव्हियरी. अ टँक फॉर फिश, माशाची टाकी, त्याला आपण काय म्हणतो, ॲक्वेरियम. अ मॅन ऑफ अनयुज्युअल हॅबिट, म्हणजे विचित्र सवयीचा माणूस जे असतो त्याला काय आपण म्हणतो, एक्सेंट्रिक. आणि अन ऑब्जेक्ट विच हॅज नो लाईफ, त्याला निर्जीव वस्तू आपण काय म्हणतो, इनॅनिमेट. तर हे बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 39, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅज द करेक्ट ऑपोजिट ऑफ द कंप्लीट. तर कंप्लीटच्या ऑपोजिट काय येतं, इनकम्प्लीट येतं. तर ह्याच्यामध्ये कुठं दिसतंय आपल्याला इनकम्प्लीट, ओके. पर्याय नंबर डी हा करेक्ट आहे, हिज होमवर्क इज इनकम्प्लीट. क्वेश्चन नंबर 40, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ हार्श. हार्श म्हणजे काय, कठोर. कठोरच्या विरुद्धार्थी आपल्याला काय येतं, सौम्य किंवा मवाळ. मग ह्याच्यामध्ये कुठला ऑप्शन येईल, लेनियंट हा ऑप्शन बरोबर येईल. क्वेश्चन नंबर 41, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ नॅस्टी. तर नॅस्टीचं सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर काय येईल, नॅस्टीचा मिनिंग काय, घाणेरडा, अप्रिय किंवा वाईट. तर ह्याच्या समानार्थी शब्द कुठला आहे, अनप्लिजंट. अनप्लिजंट हा बरोबर पर्याय आहे. बाकीचे काय, नॅचरल म्हणजे काय, नैसर्गिक. जेन्युइन म्हणजे काय, खरा. आणि इमोशनल म्हणजे काय, भावनिक. क्वेश्चन नंबर 42, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ प्रेग्मॅटिक. तर प्रेग्मॅटिकचा अर्थ काय येतो, व्यावहारिक. तर ह्याच्या विरुद्ध अँटोनिम आपल्याला बघायचं आहे, तर अनप्रॅक्टिकल. पर्याय नंबर बी हा बरोबर आहे. व्यावहारिकच्या अपोजिट काय आहे, अव्यावहारिक. क्वेश्चन नंबर 43, चूज द करेक्ट आन्सर. द फ्रेज लुनॅटिक असायलम मीन्स. तर ह्याचं मिनिंग आपल्याला शोधायचं. तर लुनॅटिक म्हणजे काय, मानसिक आजारी व्यक्ती, जी मानसिक मेंटली काय डिस्टर्ब आहे किंवा मेंटल आहे. आणि असायलम म्हणजे काय, आश्रयस्थान. तर त्याचं काय येतं, पर्याय क्रमांक 1 हे तर बरोबर उत्तर आहे. होम फॉर पीपल हॅव्हिंग मेंटल डिसऑर्डर, म्हणजे मानसिक रुग्णासाठीचे काय ते रुग्णालय आपण म्हणू शकतो. क्वेश्चन नंबर 44, यू हॅव हिट द नेल ऑन द हेड. तर ही काय इंग्रजीमधली एक म्हण आहे. तर त्याचं आपल्याला काय करावं लागेल, अर्थ काय, अगदी बरोबर गोष्ट सांगणे किंवा करणे. म्हणून त्याचं हे तर आपण काय येतो, विच ऑफ द फॉलोइंग गिव्स द करेक्ट मिनिंग ऑफ अंडरलाईन फ्रेज. तर कुठलं येईल, ऑप्शन नंबर ए हा बरोबर आहे. सेड ऑर डन एक्झॅक्टली द राईट थिंग. क्वेश्चन नंबर 45, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स आर मिसस्पेल्ड. तर इथं 3 वर्ड दिलेले आहेत, लेफ्टनंट, कर्नल आणि ब्रिगेडर. तर हे तिन्हीचं मिनिंग काय चुकलेलं नाही, बरोबर आहे. त्यामुळं नन ऑफ द अबव हा ऑप्शन बरोबर येईल. पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 46, समीर डॅश नॉट अटेंड क्लासेस रेग्युलरली. तर इथं काय येतं, रेग्युलरली म्हणल्यावर प्रेझेंट टेन्स येतो, आणि समीर हा काय प्लुरल नाही, सिंग्युलर आहे, म्हणून इथं काय येईल, डज येईल. समीर डज नॉट अटेंड क्लासेस रेग्युलरली. क्वेश्चन नंबर 47, अ नंबर ऑफ सॉंग्स संग बाय किशोर कुमार डॅश मेलोडियस. तर इथं काय सांगितले, सॉंग्स सांगितले, नंबर ऑफ सॉंग्स म्हणले म्हणून वेअर येईल, कारण हे पास्टमध्ये गेलेलं आहे सेंटेन्स. क्वेश्चन नंबर 48, चूज द वर्ड विच मोस्ट क्लोजली फिट्स द डेफिनेशन. अ पर्सन अगेन्स्ट होम लिगल ॲक्शन इज इन्स्टिट्यूट. तर त्याचं काय येईल, ज्याच्यावर खटला दाखल केला जातो असा कोण आहे, त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक ए डिफेंडंट. डिफेंडंट म्हणजे काय, ज्याच्यावर खटला दाखल केला जातो. आणि बाकीचं काय, लिटिगंट म्हणजे काय, खटल्यातील पक्षकार. ॲपेलंट म्हणजे काय, अपील करणारा. आणि डिपोनंट म्हणजे काय, साक्ष देणारा. म्हणून ह्याचं एक्झॅक्ट कुठला डेफिनेशन फिट होते ह्याला, अ पर्सन अगेन्स्ट होम लिगल ॲक्शन इज इन्स्टिट्यूट मीन्स डिफेंडंट. क्वेश्चन नंबर 49, कॅन्सर इज अ फॅटल डिसीज. तर डिसीजचे वेगवेगळे स्पेलिंग दिलेले आहेत. तर आपल्याला स्पेलिंग, करेक्ट स्पेलिंग ओळखायचं. ह्याच्यामध्ये ऑप्शन नंबर सी मध्ये आहे करेक्ट स्पेलिंग, कॅन्सर इज अ फॅटल डिसीज. क्वेश्चन नंबर 50, वन हू कॅन स्पीक मेनी लँग्वेजेस. त्याला काय म्हणतो आपण, जो अनेक भाषा बोलू शकतो. अनेक भाषा बोलणारी व्यक्ती कुठली, आपण म्हणू शकतो पॉलिग्लॉट. बाकीच काय, लिंग्विस्ट म्हणजे काय, भाषाशास्त्रज्ञ. मल्टीलिंग्वल म्हणजे काय, बहुभाषिक. आणि फोनेटिशियन म्हणजे काय, ध्वनी शास्त्रज्ञ. प्रश्न क्रमांक 51, जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा. विद्युत प्रकल्प दिलेले आहेत आणि इतर ठिकाणी दिलेले आहेत. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा विद्युत प्रकल्प कुठं आहे, तर सर्वात मोठा विद्युत प्रकल्प कुठं आहे, कोयना येथे. तर ह्याचं येईल कोयना प्रकल्प, सातारा. त्याच्यानंतर पहिला जलविद्युत प्रकल्प कुठं आहे, पहिला जलविद्युत प्रकल्प आहे खोपोली, रायगड. त्याच्यानंतर पहिले अणुविद्युत केंद्र कुठं आहे, तर तारापूर येथे आहे. आणि महाराष्ट्रातील पवन विद्युत केंद्र कुठं आहे, तर जामसांडे येथे आहे. तर हे असं त्याचं जोड्या लागतील. तर ह्याचा पर्याय कुठला बरोबर आहे, बी. अ ला 2, ब ला 4, क ला 1 आणि ड ला 3.
प्रश्न क्रमांक 52. स्वतंत्र भारतात खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद आपणास ग्रामीण सामाजिक आर्थिक समवाटणी न्याय देण्याच्या दृष्टीने सर्वात प्रभावी वाटते? तर कुठली वाटते? की पर्याय क्रमांक 3 कृषी कमाल जमीन धारण कायदा. हा कायदा जमीन समान वाटपासाठी करण्यात आला. जास्तीत जास्त जमीन एका व्यक्तीकडे राहू नये म्हणून हा कायदा लागू केला गेला. प्रश्न क्रमांक 53. तलाठी दप्तरातील गाव नमुना नंबर 712 म्हणजेच काय आहे? अधिकार अभिलेख व पिकांची नोंद वही. तर याच्यामध्ये मालकाचे नाव येते, त्याच्यानंतर जमिनीचे क्षेत्रफळ येतं, त्याच्यानंतर पिकाची माहिती येते आणि कर्जाची माहिती सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला आढळून येते. प्रश्न क्रमांक 54. कोणत्या आधारभूत अधिकारासोबत माहितीचा अधिकार संबंध आहे? तर कुठला आहे? संभाषण आणि अभिव्यक्तीचे मुक्ताधिकार. प्रश्न क्रमांक 55. ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात? तर क्लाउड सीडिंग असं म्हणतात. तर ढगामध्ये रसायने फवारून पाऊस पाडण्याची ही प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 56. पुढीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुले यांचा नाही? तर कुठला ग्रंथ नाही? चाणक्य हा ग्रंथ महात्मा फुले यांचा नाही. महात्मा फुले यांचे ग्रंथ कुठले आहेत? गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब आणि इशारा. प्रश्न क्रमांक 27. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. प्रश्न क्रमांक 28. ऑलिम्पिकमध्ये रजत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर कोण होती? पी.व्ही. सिंधू. तर पी.व्ही. सिंधू यांनी 2016 रिओ ऑलिम्पिक्समध्ये सिल्वर मेडल जिंकले होते. प्रश्न क्रमांक 59. नांदेड जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोठे आढळून येतात? तर उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आढळून येतात. नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची संख्या अनुक्रमे किती आहे? तर पर्याय क्रमांक सी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. जिल्हा परिषद संख्या 62 आणि पंचायत समिती सदस्य संख्या 120. प्रश्न क्रमांक 61. कोणत्या खेळाडूला भारतरत्न पुरस्कार देण्यात आला? तर सचिन तेंडुलकर या खेळाडूला भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आणि हा भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे आणि सचिन तेंडुलकर यांना 2014 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला. प्रश्न 62. महाराष्ट्रातील सर्वाधिक स्वच्छ जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग हा आहे. पर्याय क्रमांक बी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. स्वच्छता सर्वेक्षणात अनेकदा सिंधुदुर्ग आघाडीवर राहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 63. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर अतुल सावे हे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. राज्य सरकारकडून जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी ह्यांना दिलेली असते. प्रश्न क्रमांक 64. आंध्र प्रदेशची नियोजित राजधानी कोणती आहे? तर अमरावती ही आंध्र प्रदेशची नियोजित राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 65. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले? तर सातारा येथे ते साहित्य संमेलन पार पडले होते. प्रश्न क्रमांक 66. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर कोण आहेत? नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 67. धवल क्रांती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर धवल क्रांती म्हणजे काय? व्हाईट रिव्हॉल्युशन हे कशाशी संबंधित आहे? दूध उत्पादन हे या विषयाशी संबंधित आहे. भारतामध्ये दूध उत्पादन वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही चळवळ होती. प्रश्न क्रमांक 68. महाराष्ट्र सेवा हमी कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर कोणत्या वर्षी लागू झाला? तर सन 2013 मध्ये लागू झाला. महाराष्ट्र शासनाने नागरिकांना वेळेत शासकीय सेवा मिळाव्यात तर कुठल्या शासकीय सेवा? दाखले देणे, परवाने देणे, प्रमाणपत्र देणे यासाठी ही कायदा लागू केला होता. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 69. महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते आहे? तर महाराष्ट्राचे राज्यफूल कुठले? जारोळ हे आहे. तर जारोळ हे महाराष्ट्राचे राज्यफूल आहे. हे जांभळट रंगाची सुंदर फुले असतात हे आणि हे उन्हाळ्यात जास्त करून फुलतात. प्रश्न क्रमांक 70. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलपती कोण आहेत? तर डॉक्टर एम.जी. चास्कर हे आहेत. प्रश्न क्रमांक 71. तलाठी दप्तरामध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते? 21. पर्याय क्रमांक सी हा बरोबर आहे. तलाठी दप्तरामध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या 21 असते. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री कोण आहेत? तर चंद्रकांत बावनकुळे हे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 73. फेरफार नोंद वही म्हणजेच गाव नमुना नंबर किती आहे? 6. पर्याय क्रमांक 1 ए त्याचे उत्तर आहे. तर याच्यामध्ये जमीन खरेदी विक्री, वारसा, नाव बदल यांच्या नोंदी केल्या जातात. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज तलाठी भरती परीक्षेतील महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरे समजून घेतली. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढील सर्व स्पर्धा परीक्षा संबंधित व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जे तलाठी, पोलीस भरती, एमपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. तुमचा एक शेअर कोणाच्या तरी अभ्यासाला मदत करू शकतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत.